मागील 2 दिवसांपासून अवकाळीचा तडाखा अनेक शेतकऱ्यांना बसलेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या या अवकाळी पावसामुळे आणि सुसाट हवेमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। केळीचं म्हणा, केळीचं नुकसान झालेलं आहे, त्याचबरोबर हरभरा असेल, हळद असेल, आंब्याचं नुकसान झालेलं आहे, त्यानंतर लिंबाचं झाडांचं जे पीक आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांचं जिल्हाभर नुकसान झालेलं आहे। आज आपण एका केळीच्या शेतामध्ये आलेलो आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने या हव्याचा फटका या शेतकऱ्यांना बसलेला आहे। शेतकऱ्यांचं पिकं हे उद्ध्वस्त झालेले आहेत। तर कुठंतरी शेतकरी पुन्हा एकदा अडचणी ज्याचे संकेत या अवकाळीमध्ये आपल्याला दिसत आहेत। हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाचा लहरीपणाचा फटका या पिकांना बसला की काय अशी एकंदरीत परिस्थिती जिल्हाभर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर ही जी नुकसान आहे कधी न भरून निघणारं नुकसान आहे। आधीचे पिकं हाताशी आले नाही आणि आता हे पिकं कुठंतरी चांगल्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्याला याचा फायदा होत होता, मात्र या अवकाळी पावसाचा तडाख्यानं या शेतकऱ्याला सुद्धा तडाखा बसला की काय अशी एकंदरीत परिस्थिती या आपल्याला जिल्हाभर पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्या केळीच्या शेतामध्ये आपण आहे। मागील 2 दिवसापासून सुसाट हवा असेल, अवकाळी पाऊस असेल, गारा असतील, ह्या सातत्याने आपल्याला पडताना दिसत आहे आणि या अवकाळीचा तडाखा सुद्धा आपल्याला बसलेला आहे। आपल्या शेतातील केळी एकंदरीत पडझड झालेली दिसत आहे। काय सांगाल, कसं बघता? आमची केळी ही 2 एकर असून ती जमीनदोस्त 2 दिवसाच्या या वाऱ्यामुळे जमीनदोस्त झालेली आहे व हळदीवरचे ही लोकांनी जे बॉईल केलेले हळदी आहे त्यांच्यावरचे चवाळे उडून त्यांचा चिखल झालेला आहे व टोळाचेही नुकसान झालेलं आहे। तसेच एका बाजूने हे नुकसान आहे तर दुसऱ्या बाजूने व्यापारीही या युद्धाचं कारण देऊन शेतीतला माल माती मोल घेत आहेत। तरी सर्व सरकारने याच्याकडे लक्ष देऊन व झालेल्या या अवकाळी वाऱ्यामुळे त्यांना पंचनामे करून त्यांना ताबडतोब मदत द्यावी शेतकऱ्यांना सर्व। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। युद्धाचा परिणाम सुद्धा शेतकऱ्यावर आधीच होताना दिसत आहे। शेतकऱ्याचा माल हा मातीमोल व्यापारी घेत असल्याचा शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केलेली आहे आणि पुन्हा या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होताना शेतकरी बोलत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आणखी बी आहेत, त्यांचं मक्काचं नुकसान झालेलं आहे। त्या मक्काच्या नुकसानाबाबत काय सांगतात? एकंदरीत बघितलं तर किती एकर मक्का होती, काय नुकसान झालं? माझी 2.5 एकर मक्का होती। पूर्णतः ती जोरदार हवेमुळे उद्ध्वस्त झाली। 2 दिवस एवढी खूप हवा होती की त्याच्यामध्ये ती मक्का पूर्ण असा कुलमडून गेलेली आहे। ते खूप नुकसान झालेलं आहे। काय मागणी आपली? शासनाने लवकरात लवकर त्याचे पंचनामे करून घ्यावे। आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। युद्धाचा फटका असेल, अवकाळीचा फटका असेल, सातत्याने शेतकऱ्याला बसत आहे आणि शेतकऱ्यावरच हे संकट वारंवार येत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात आला की काय अशी एकंदरीत परिस्थिती जिल्हाभर निर्माण झालेली आहे। देविदास कनपटे, LS मराठी, बुलढाणा।